विशेष गहन पुनरीक्षण अर्थात SIR मोहिमेला निवडणूक आयोगाने दुसऱ्यांदा मुदतवाढ दिली असली तरी सोलापूर प्रशासनाने 8 ऑगस्ट पूर्वी 100% काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे। विशेष गहन पुनरीक्षण मोहिमेला भारत निवडणूक आयोगाने दुसऱ्यांदा 17 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ दिली असली तरी 8 ऑगस्ट पूर्वी 100% काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट प्रशासनाने ठेवले असल्याची माहिती जिल्हाधिकारी S. कार्तिकेयन यांनी दिली। सोलापूर जिल्ह्यात आतापर्यंत SIR मोहिमेचे 96% काम पूर्ण झाले असून माळशिरस आणि सांगोला तालुक्यातील काम पूर्ण झाल्यानंतर जिल्ह्याची प्रगती 99% पोहोचणार असल्याचं त्यांनी सांगितलं। सोलापूरमध्ये SIRचे काम अत्यंत चांगल्या पद्धतीने चालू आहेत। जवळपास 96% काम सोलापूरमध्ये आम्ही पूर्ण केलेली आहेत। खास करून माळशिरस सांगोला जवळपास 99%च्या पुढे आम्ही गेलेली आहेत आणि बहुतेक आज रात्रीपर्यंत आम्ही हा 2 तालुक्याचा सांगोला आणि माळशिरसचे काम आम्ही पूर्णपणे कंप्लीट करणार आहे। या व्यतिरिक्त आता शासनाने आम्हाला 17 तारीखपर्यंत मुदतवाढ दिलं असून आम्ही सोलापूरमध्ये 8 तारीखच पकडून आम्ही जात आहेत। 8 तारीखच्या अगोदरच आम्ही SIRचे काम हाऊस टू हाऊस विजिटचं जो काम आहे तो 8 तारीखच्या अगोदरच आम्ही कंप्लीट करायचे नियोजन आम्ही केलेली आहे। हा चांगला कामाच्या पाठीमागे आमचं BLO असेल तरी BLOला मदत करणारे जे कोणी BLA आहेत, ब्लॉक लेवल असिस्टंट आहेत, त्यांच्या मनापासून मी धन्यवाद बोलतो आणि सगळं BLO जे कोणी याच्यामध्ये काम केलेली आहेत, दिवस रात्री याच्यामध्ये काम केलेले। आपल्याला सर्वांना माहिती असेल की आमच्याकडे वारी होतं, वारीमध्ये जवळपास 15 दिवस याच्यामध्ये पूर्ण वारीचं काम करत होत्या। तरीसुद्धा मला सांगायला आनंद वाटत आहे की आता पूर्ण डिव्हिजनमध्ये आम्ही 2ऱ्या नंबरवर आहोत आणि स्टेटमध्ये पण आम्ही टॉप 10 मध्ये आहोत। याच्या पाठीमागे जे कोणी याच्यामध्ये BLOs काम केलेले आहेत सर्वांना याच्यामध्ये BLAs आहेत आणि खास करून मला सांगायला आनंद वाटत आहे की याच्यामध्ये सगळ्या पॉलिटिकल पार्टीच्या पण रिप्रेझेंटेटिव्हने याच्यामध्ये खूप मदत दिली आहे आणि सगळ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो। जिल्ह्यात 41,95,000 अधिक मतदार असून सर्व पात्र मतदारांना आवश्यक अर्जांचे वितरण पूर्ण झाले आहे। प्राप्त झालेल्या सुमारे 96% अर्जांची छाननी आणि पडताळणी युद्ध पातळीवर सुरू आहे। या कामगिरीच्या जोरावर सोलापूर जिल्ह्याने राज्यात 10वा क्रमांक मिळवला असून सर्व अधिकारी आणि कर्मचारी समन्वयाने काम करत असल्याने 8 ऑगस्ट पूर्वीच मोहिमेचे 100% उद्दिष्ट पूर्ण होईल असा विश्वास जिल्हाधिकारी S. कार्तिकेयन यांनी व्यक्त केला।